सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे आपला एनर्जी बुस्टर पातवरनं गाड्या घालणं कितपत योग्य आहे बरं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. 3 दिवसाच्या सलग सुट्टीनंतर आज आम्ही परत ऑफिसकडे चाललो आहे. आज सकाळी उठण्याची इच्छाच नव्हती, कारण 3 दिवस असली मस्त झोप घेतली ना, तर सवय लागून गेली होती की मस्त सकाळी 8 वाजता उठायचं, 7 वाजता उठायचं. पण आज पुन्हा मला 5 वाजता उठावं लागलं. सगळ्यात पहिले आपल्याला नीड आहे तर एनर्जी बुस्टरची. पण आता एनर्जी बुस्टर म्हणजे काय, की थोडक्यात मला चहा हवा असतो सकाळी. किती मस्त वातावरण आहे, एकदम असलं वातावरण बघितलं ना गावाकडे जाऊची इच्छा होते डायरेक्ट. असं वाटतं चला निघावं गावाकडे. खरं आहे का नाही, माणूस फक्त ना शहरात प्रगती करण्यासाठीच येतो बरं का, नाहीतर कोणाला गाव सोडायची इच्छाच होत नाही. मी पण जर आता गावी गेलो ना कधी सुट्टीला, तर पुन्हा शहरात येण्याची इच्छाच होत नाही. हे आपला एनर्जी बुस्टर पण आपण आहे ना चहा घेताना पण लिमिटेडच घेतो, कटिंगच पितो दररोज आपण, जास्त पित नाही. हा सर्व एरिया आहे ना डेली साफ केला जातो. काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक येऊन हे डेली साफ करतात. पण आता हे झाडाची पानं पडते ते ठीक आहे, पण लोक कचरा पण आणून टाकतात. दारूच्या बाटल्या असेल, घरातील काही कचरा असेल, इकडे तिकडे पाहतात, कोणी नसलं की फेकून देतात. म्हणजे खरी स्वच्छता डेली करूनही याचा काही अर्थच होत नाही. बस यायला वेळ आहे, तर आपण इथं आता बसून वेटिंग करूया. हीच जागा आहे आपली दररोज बसण्याची. बस येते 6:50 इथं पोहोचते. त्यानंतर मग मला पिकअप करून निघते. म्हणजे फर्स्ट पिकअप माझा आहे, लास्ट ड्रॉप माझा आणि फर्स्ट पिकअप माझा. कसं आहे, मस्त की नाही. सकाळी सगळ्यात लवकर आपण बसायचं आणि उतरताना सगळ्यात शेवट आपण उतरायचं. पण आपल्या सीटवरती आरामात बसलोय आता. या आमच्या बसेस आहे ना, सीट एकदम कम्फर्टेबल आहे. मस्त झोपता येतं. वितीनं मला 10 मिनिटात झोप लागेल आता बघा. मी मस्त झोपणार, डायरेक्ट कंपनी आल्यावरच उठायचं. आता 1.5 तासाचा प्रवास आहे, आरामात झाली बाबा सुट्टी. घराकडे जाणारा प्रवासाचा आपल्याला थोडासा गाडीवरती आणि थोडासा बसमध्ये करायचा आहे. तर आज आम्ही आळंदी मार्गे जाणार आहे. आळंदीचा मार्ग हा घाटातून आहे. 1 नंबर गावं लागतात जातानी, तर ते पाहत एक्सप्लोर करत करत आम्ही आळंदीपर्यंत जाणार आहे. मजेशीर असा प्रवास करून आम्ही आळंदीमध्ये पोहोचलोय बरं का. पण सर बोलले आपण अजून एक शॉर्टकट घेऊन आहे ना मोशीपर्यंत जायचं आहे. तर सरांनी अजून एक शॉर्टकट घेतला आणि डायरेक्ट आळंदी बायपास करून आम्ही मोशीकडे निघलो. काय मग जाता आम्हाला इंद्रायणी नदी लागली. तर इंद्रायणी नदीत पाहतो ना मित्रांनो, असली दुर्गंधी आणि वास आहे, खूप बिकट अवस्थेत झालेली आहे इंद्रायणी नदीची. तर मित्रांनो, मी आलोय आता, माझ्या स्टॉपला उतरलोय. आता मी माझ्या रूमकडे चाललोय. बघा, सकाळी फ्रेश असणारा चेहरा संध्याकाळी कसा उदास होऊन जातो. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथे प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं. काय तेव्हाच तर प्रत्येकाची लाईफ ही बेटर होते. आणि दररोज थोडं काहीतरी स्ट्रगल करून, लर्निंग करून, काहीतरी स्किल वाढवलं तर एक दिवस ते स्किल आपल्याला पुढून येतं. काय पातवरनं गाड्या घालणं कितपत योग्य आहे बरं. आता जर हे चाललेले पुढले दादा आहे, त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये, समोरून गाडी आली की डायरेक्ट आहे ना हाताला झटका बसतो. काय कंपनीतून येऊन फ्रेश होऊन आता आपल्याला एक्सरसाइज करायला जायचं आहे. हा डेली रुटीन आहे, बट गेल्या 3 दिवसापासून आराम होता. तर आता मी मस्तपैकी रनिंग करून येतो. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय समजलं का?